वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावरती राज्य करणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पाला वंदन करतोय. आजचा दिवस क्रमांक 14. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. एका बाजूला विकी स्पोर्ट्स कुकसे तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय स्वर्गीय अनिकेत पाटील 11 श्री गणेश क्रिकेट क्लब भरोडी. दोन्ही संघांना असतील खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. विशिंग बोथ द टीम ऑल द बेस्ट. शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी क्रिकेट अँड शो दी बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज बबलू, स्ट्रायकर एंड वरती असतील धीरज, नॉन स्ट्रायकर एंड वरती प्रेम पाटील. गोलंदाज तयार होतोय बबलू. पहिला चेंडू घेऊन स्ट्रायकर एंड वरती धीरज पाहायला मिळतात. पहिली मॅच, पहिल्या मॅच मध्ये पहिला चेंडू पडणार आहे आणि सर्वांची उत्कंठा जी मात्र पहिल्या चेंडूवर काय असेल. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॅटची कडा आणि त्यानंतर एसटी रक्षकाने टिपलाय झेल. समाप्त होतोय धीरजचा खेळ. पहिला झटका लागतोय 0 या आकड्यावरती. फटका खेळायचा प्रयत्न केला होता, कुठेतरी इनफिल्डला भेदायचं होतं, परंतु बबलूच्या माध्यमातून अप्रतिम अशी चेंडूफेकी पाहायला मिळाली. चेंडू पडला, थोडंसं वळण घेतलं, बॅटची कडा लागली. एसटी रक्षकाने कुठली चूक केली नाही आणि अशा रीतीने पहिला झटका बसत असताना स्वर्गीय अनिकेत पाटील 11 श्री गणेश क्रिकेट क्लब भरोडी या संघाला. दुसऱ्या बाजूला विकी स्पोर्ट्स कुकसे या संघाची सुरुवात खूप सुरेख झालेली आहे. तिसऱ्या क्रमांकावरती विनोद आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या स्थितीला खेळपट्टीवरती आहेत. 5 षटकांचं पूर्वार्ध, 5 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्व खेळ, अभूतपूर्व सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला चेंडू होता. फिल्डिंग चांगली झाली. चुकीच्या एंडवरती थ्रो होत असताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये घातपात अपघात होत असताना इथे शेवटच्या क्षणी जी मात्र फिल्डरच्या माध्यमातून चूक होते आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय विकेट जी मात्र सेफ आहे. यावेळेस चांगला चेंडू होता. पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. पंचांकडे जो मात्र लाऊड अपील केली जाते. उत्साह जास्त, आत्मविश्वास थोड्याशा प्रमाणामध्ये कमी आहे. चांगली गोलंदाजी बबलूच्या माध्यमातून. अलॉंग द वी चेंडूला स्टिअर करायचं होतं. अगदी ड्राइव्ह करण्यात आली होती. एक धाव कंप्लीट होतीये. सातत्याने संघर्ष पाहायला मिळतो या पहिल्या षटकामध्ये आणि संघर्ष चौथ्या चेंडूवरती कुठेतरी रिलीज होत असताना पाहायला मिळेल. एक धाव धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिले षटक बबलूचं सुरेख गोलंदाजी करतोय. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण. फुल टॉस चेंडू होता. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये फिल्डर पाहायला मिळतात. फिल्डिंग चांगली होतीये. एक धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने 2 धावा धावफलकावरती असतील. ॲज अ ऑफिशियल प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला हैदर सर पाहायला मिळतात. तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये मुन्ना पठाण सर आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जय पवार सरांना पाहणार आहोत. यावेळेस चांगला फटका आहे. डान्सिंग डाऊन द विकेट कदमताल करण्यात आलं होतं. बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत झाली कंप्लीट सिंगल आणि सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं होतोय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-3 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते स्वर्गीय अनिकेत पाटील 11 श्री गणेश क्रिकेट क्लब भरोडी या संघाची.
धावफलकावरती अप्रतिम अशी गोलंदाजी बबलूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी कशी करावी, इकॉनॉमिकल गोलंदाजी कशी करावी, टिचून मारा कसा करावा, अगदी त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपल्याला बबलू याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 3 धावा धावफलकावरती, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरे चेंडूवरती देखील धावबाच्या स्वरूपात विकेट पडू शकला असं, परंतु थोड्याशा प्रमाणामध्ये जजमेंट खराब होतं. फंबल आपण झालेले पाहिले फिल्डर आणि तिथे विकेट जी मात्र वाचली. बॉलिंग मार्क वरती दुसऱ्या षटकासाठी आकाश. यावेळेस देखील अलॉंग द वी चेंडूला स्टिअर करायचं होतं ओव्हर द बॉलर हेड. चेंडू मिड ऑफला ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील फिल्डिंग करतायत, तोपर्यंत सिंगल धाव एक्झिक्यूट झाली आहे. सिंगलच्या मदतीने 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. मागच्या वर्षापर्यंत या मैदानाचा विचार केला तर कुठली धावसंख्या असो, मग 5 षटकांमध्ये 70 असली तरी चेजेबल होती. परंतु या वर्षी आपण पाहतोय 10च्या सरासरीने जरी चेस करायचं असलं तरी देखील अवघड चेसिंग होत असताना पाहायला मिळते. सातत्याने विकेट्स ज्या मात्र थोड्याशा प्रमाणामध्ये बिहेवियर चेंज करत असताना पाहायला मिळत आहेत आणि त्याला अनुषंगून 5 षटकांमध्ये 45 ते 50 धावा एक फायटिंग टोटल नक्कीच असू शकतो. डॉट बॉलची समाप्ती होती. 4 धावा धावफलकावरती आहेत. विनोद आणि प्रेम ही जोडी खेळपट्टीवरती आहे. इथे डान्सिंग डाऊन द विकेट कदमताल करण्यात आलं होतं. थोड्याशा प्रमाणामध्ये स्टिप आउट झाले होते, परंतु त्यानंतर बॅकफुट वरती आले होते. डॉट बॉलची समाप्ती होती. खुलवट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. आकाश नक्कीच उल्लेख करेल ज्याच्या माध्यमातून अगदी पावलावरती पाऊल टाकलं जाते. ज्याप्रमाणे बबलू गोलंदाजी करत होता त्याप्रमाणे आकाश देखील करतोय. यावेळेस पंचांकडे थोड्याशा प्रमाणामध्ये अपील केली जाते. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता अपील मध्ये. पंचांनी पाहिलं चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग होतं. प्रोग्रेस स्टील 3 बॉल आर रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर. या षटकामधील अजूनही 3 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचं इथे प्रयत्न केला जातोय. फटका चांगला आहे. डाऊन दी बॉल फिल्डर आलेत. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. झटका लागतोय दुसरा. मैदानाच्या आतमध्ये अनिकेत पाटील 11 श्री गणेश क्रिकेट क्लब परोड या संघाला प्रेम यांची खेळ संपुष्टात. प्रेम बॅक टू दी पवेलियन. नक्कीच आपण पाहू शकतो अजय पवार सरांची सुकन्या, तिची देखील उपस्थिती पाहायला मिळते. शाळा सुटल्यानंतर ती देखील क्रिकेट पाहायला आलेली आहे. सातत्याने नक्कीच उल्लेख करेल अजय पवार सरांचं, ज्यांच्या माध्यमातून अगदी वाखण जो कामगिरी टेनिस बॉल क्रिकेटला दिलेली आहे, त्यामुळे त्यांचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. सातत्याने चेहऱ्यावरती स्मित हास्य, त्यानंतर अप्रतिम असे ऑफिशियल आणि त्यासोबतच जेपी पॅनलचे सर्व असणं ही सोपी गोष्ट नाहीये. तुमच्यावरती खूप सारा प्रेशर असतो, परंतु त्या सर्वांना मात करत असताना त्यांच्या माध्यमातून सातत्याने खूप चांगली अशी कामगिरी, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सगळ्यांना हवा असं वाटणारं व्यक्तिमत्व म्हणजे जय पवार सर. त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. इथे चांगला फटका पाहायला मिळतो. अलॉंग द वी चेंडूला स्टिअर केलाय. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. कव्हर रिजन मधून कडक कडकडाट सडक पे धडक चौकार.
शेवटच्या चेंडूवरती दुसऱ्या षटकाच्या एक चौकार पाहायला मिळतोय. बेड्या ज्या मात्र टोकण्यात आल्या होत्या त्या बेड्या ओपन करायचं काम, ते बेड्या रिलीज करायचं काम कुठेतरी फलंदाज विनोदने केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला हिटमॅन ऑफ भरोडी अजय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंड वरती असेल आणि त्याच्यावरती आता दारमदार खूप जास्त प्रमाणामध्ये आपण पाहतोय संघाचा देखील असेल. बॉलिंग मार्क वरती बबलू येत आहेत. एका बाजूला बबलू ज्याला सातत्याने अनेक व्यावसायिक गटामध्ये खेळायचा दांडगा अनुभव आहे. दुसऱ्या बाजूला अजय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय, त्याला देखील व्यावसायिक गट खेळायचा दांडगा अनुभव आहे. इथे फुलटॉस चेंडू होता, स्लॉक करण्यात आलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, फंबल झाले, जजमेंट खराब. दोन क्षेत्ररक्षक बॅकिंगला आला होता मिड विकेटचा प्लेअर, त्याच्या माध्यमातून देखील जजमेंट खराब होतो आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय 2 धावा एक्झिक्यूट केल्या जात आहेत. असं म्हटलं जातं साथी हात बडाना एक अकेला थक जाए तो मिलकर बोझ उठाना. अगदी त्याप्रमाणे थेंबे थेंबे धावांनी इथे धावसंख्या वाढवली जाते. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. खुलवर टप्प्याचा चेंडू होता, फटका चांगला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅकिंगला लॉंग ऑफचे फिल्डर आले होते. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. अगदी ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये फलंदाज खेपट्टीवरती उतरतो त्यावेळेस पिच कसं आहे ते देखील पाहणं गरजेचं असतं. बाउंड्री डायमेन्शन पाहणं गरजेचं असतं. हवाचा रुख कुठल्या बाजूला आहे ते देखील पाहणं गरजेचं असतं आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय चांगली फलंदाजी सध्याच्या स्थितीला विनोद आणि अजय करतायत. एक धाव दरम्यान झाली कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. मोठे फटके मारायचा प्रयत्न इथून होतोय परंतु प्रयत्नांती परमेश्वर काही मिळत नाहीये. सिंगलच्या मदतीने 15 धावा धावफलकावरती आतापर्यंत रन बॉल इक्वेशन पाहायला मिळतोय. 15 चेंडूंचा खेळ कंप्लीट आहे. अजूनही 15 चेंडूंचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय. पंचांकडे कटाक्ष टाकण्यात आलं होतं लीग बायच्या स्वरूपात. एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 16 धावा धावफलकावरती विनोद यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मोठा फटका मारायचा प्रयत्न परंतु चेंडू बॉडीला ब्रश झाला आणि त्याला अनुषंगून एक धाव एक्झिक्यूट होतीये. दरम्यान सुप्रसिद्ध डीजे ऑपरेटर रतन आणि त्यांच्यासोबत मंगल वारगडे लोखंडे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. कालच्या दिवसामध्ये खूप सुरेख अशी कामगिरी आपल्याला रतन आणि मंगल यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. अप्रतिम अशी डीजे ऑपरेटिंग केली होती. त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. सोळा धावा धावफलकावरती 2 चेंडूंचा खेळ षटकामध्ये शिल्लक. अप्रतिम गोलंदाजी बबलूच्या माध्यमातून होती. इथे देखील मोठा फटका मारायचा होता. आउटसाइड ऑफ स्टंप अवे, आउटसाइड लेग स्टंप, खर तर अवे फ्रॉम बॉडी चेंडूची पिचिंग झाली होती. ऑन साइडला टार्गेट करायचं होतं. स्वतः अजय पाटील ड्रिल करून दाखवतोय. कुठेतरी फाईन लेग क्षेत्र असेल त्यानंतर स्क्वेअर लेग असेल या रिजनला टार्गेट करायचं होतं. यावेळेस चांगला चेंडू आहे. परफेक्ट यॉर्कर टाकलेला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होईल. 17 धावा धावफलकावरती एका चेंडूचा खेळ शिल्लक. या तिसऱ्या षटकामधील अप्रतिम गोलंदाजी बबलूच्या माध्यमातून केली जाते. इथे देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. फाईनल क्षेत्रामध्ये इनफिल्ड मध्ये आपण पाहतोय फिल्डर जे मात्र चेंडूला गॅदर करतायत. तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट आणि अशा रीतीने 3 षटक विकेटची प्राप्ती होतीये. फलंदाज बाद होईल. झटका लागतोय तिसरा. 17 या आकड्यावरती फलंदाज अजय पाटील बॅक टू दी पवेलियन. विनंती असेल बरोडी टीमला आपण त्वरित पाणी घेऊन जायचंय. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक जो मात्र होणार आहे. विनंती आहे बरोडीच्या खेळाडू कक्षामधील एका प्लेयरने पाणी घेऊन जायचंय आणि ड्रिंक्स ब्रेक असेल तोपर्यंत संधी असेल डीजे ऑपरेटरला.
विनंती असेल सन्मान्य हितेश शेठ भोईर साहेबांना आपण व्यासपीठावरती यायचं आपलं सहर्ष असं स्वागत आहे. नितेश शेठ भोईर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. विनंती आहे दादा या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. आकड्यावरती चौथा झटका बसतोय. चांगली अशी गोलंदाजी जी मात्र करणच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय तो. यावेळेस चांगला फटका डाऊन द बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून चालला ओव्हर द बॅट मधून पहिल्या चेंडूवरती आलाय हा कडक षटकार. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती षटकाराच्या मदतीने 23 या आकड्यावरती. यानंतर होणारी मॅच बंड्या मारुती कालेर विपक्ष सुरई. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. मिड इनिंग्स मध्ये नाणेफेकीचं कौल जे मात्र केलं जाईल. दरम्यान नो चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे त्यामुळे पुढील चेंडू जो मात्र फ्री हिट असेल या गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची आहे. 24 धावा धावफलकावरती षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये चौथं आणि या चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय सुरेख सुरुवात झाली होती परंतु त्यानंतर षटकार पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका पुन्हा मारण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट होती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सिंगलच्या मदतीने 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. यानंतर होणारी मॅच बंड्या मारुती कालेर विपक्ष सुरई. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 25 पाहायला मिळेल. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये चौथं आणि आतापर्यंत पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती बरोडी संघ आहे. संघर्ष त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय परंतु इथून 15 ते 20 धावा आल्या तर मात्र एक फायटिंग टोटल होईल यात काही शंकाच नसेल. क्रॉस बॅटेड स्ट्रोक घ्यायचा प्रयत्न. चेंडू ऑन साइडला ट्रॅव्हल होतो. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतात. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही 2 चेंडूचा काही शिल्लक आहे षटकामध्ये आणि या 2 चेंडूंवरती एक मोठा फटका आला. 30+ धावसंख्या 4 षटकांसाठी चांगली आहे. यावेळेस बॅटची कडा लागतीये. एसटी रक्षक कुठली चूक करणार नाहीयेत. फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. झटका लागतोय 5वा. श्री
नवीन फलंदाज अश्विन पाटील आपल्याला पाहायला मिळेल 7व्या क्रमांकावरती येतोय. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा धावफलकावरती. ॲज अ स्कोरर नयन धुमाळ जोडले गेले, त्यांचं देखील विशेष असं कौतुक. अजून या चौथ्या षटकाचा विचार केला तर एका चेंडूचा काही शिल्लक आहे. नवीन फलंदाज अश्विन पाहायला मिळतोय स्ट्रायकर एंड वरती. दुसऱ्या बाजूला आशिष नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल. चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत डाऊन दी बॉल. वेकेंट एरिया होता परंतु स्प्रिंट मारली होती फाईन लेग मधून. स्क्वेअर लेग मध्ये आले, चेंडूला गॅदर केलं होतं परंतु मोक्याच्या क्षणी चेंडू धरतीला धान होतोय तोपर्यंत झाल्यात धावा कंप्लीट 2 आणि 2 धावेच्या मदतीने षटक क्रमांक 4 समाप्त होतोय. 4 षटकांची समाप्ती टीमची टोटल 29 या आकड्यावरती. नक्कीच उल्लेख करेल बोरोडी संघाचा, ज्यांच्या माध्यमातून 19 मिनिटं आणि 35 सेकंदांमध्ये 4 षटक कंप्लीट झालेले. त्यामुळे त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे कुकसे संघाचं, ज्यांच्या माध्यमातून टाइम टू टाइम अगदी कामगिरी केली जाते. यानंतर होणारी मॅच बंड्या मारुती कालेर विपक्ष सुरेश, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण रिपोर्टिंग करायचंय. चार षटकांची समाप्ती 29 धावा धावफलकावरती. 5व्या षटकासाठी भूषणला प्राचारित केलं जात आहे. अंतिम भैरवी षटकामध्ये चांगली अशी कामगिरी जी मात्र आशिष आणि अश्विन यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. इंडिव्हिज्युअल आशिष 7 धावेंवरती खेळतोय, दुसऱ्या बाजूला अश्विन इंडिव्हिज्युअल 2 धावेंवरती खेळतोय. अप्रतिम असं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवरती भूषण पाहायला मिळत आहेत सध्याच्या स्थितीला. 38 सर्कल बाहेर 5 खेळाडू पेट्रोलिंग करतील. स्क्वेअर लेगला, मिड विकेटला, त्यानंतर काऊ कॉर्नर मध्ये लॉंग ऑनला आपल्याला प्लेयर पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला चेंडू होता, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी स्क्वेअर लेग असेल, त्यानंतर मिड विकेटला टार्गेट करायचं होतं. डॉट बॉलची समाप्ती होतीये. पहिला चेंडू येतोय डॉट बॉल. अजूनही 15 ते 20 धावा येणं गरजेचं आहे. एक फायटिंग टोटल उभी करायची असेल तर 2 मोठे फटके, 1-2 सिंगल डबल येणं गरजेचं आहे. यावेळेस फटका चांगला आहे, फटका दर्जेदार, बॉल सीमा पार बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. कमबॅक होईल का भूषणचं हे पाहणं महत्वाचं असेल. यावेळेस व्हाईट बॉल असेल, आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी. बॉलची पिचिंग आपल्याला पाहायला मिळते आणि त्याला अनुषंगून व्हाईट बॉल. 36 धावा धावफलकावरती, 36 रन ऑन दी स्कोर कार्ड. शेवटचे 4 चेंडू या इनिंग्स मध्ये अजूनही शिल्लक आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, बॅटची कडा लागते. चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये ट्रॅव्हल होईल. शॉट्स ऑफ फिल्डर इंटरेस्टेड पाहायला मिळतोय.
ऍक्शन मध्ये होते आणि त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग झाली चांगली, जजमेंट चांगलं होतं. तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 37 and on the score card. इथे मोठा फटका अप्रतिम आहे. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. षटकार येतोय फलंदाजच्या बॅटमधून. फलकावरती ज्या धावसंख्येची गरज होती आता ती धावसंख्या लागलेली आहे. फायटिंग टोटल जो मात्र उभा राहिलेला आहे. इथून या दोन चेंडूंवरती जितक्या जास्त धावा येतील तितकं चांगलं भरोडी संघासाठी असेल. कारण मागच्या 3 दिवसांपासून चेजिंग करणारा संघ सातत्याने अडचणीमध्ये येत असताना पाहायला मिळालाय. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. डॉट बॉल असेल की नाही हा मोठा प्रश्न आहे. आणि इथे विकेट सॅक्रिफाईस होत असताना पाहायला मिळते. फलंदाज नवीन फलंदाज विजय पाहायला मिळेल. यानंतर होणारी मॅच सुरई विपक्ष बंड्या मारुती कालेर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर येत आहे. जजमेंट चांगली आहे. एका हातामध्ये झेल टिपली जातीये. फलंदाज होईल बाद. विकेट दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय.
बंद्र्या मारुती कालेर विपक्ष सुरई अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल। पहिल्या फेरीतील दुसरा सामना असेल। दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती आहे आपण रिपोर्टिंग करायचे। टॉस जो मात्र आपण करणार आहोत। 43 धावा धावफलकावरती 44 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय। एका बाजूला संघ आहे स्वर्गीय अनिकेत पाटील 11 श्री गणेश क्रिकेट क्लब बरोडी, दुसऱ्या बाजूला विकी स्पोर्ट्स कुकसे असे दोन मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात। ज्यावेळेस सामन्याचं दुसरं सत्र आपण ऐकणार आहोत त्यावेळेस मायक्रोफोन वरती इन्व्हाइट नक्कीच करणार आहोत। आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ कल्याण ग्रामीण म्हणून ज्यांची ओळख आहे असे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय रोशनजी संते सरांना। थँक्यू सो मच। प्रथम चव्हाण यांचा आवाज आपण ऐकला आणि नक्कीच पहिल्या इनिंग मध्ये बनवल्यात 5 षटकांमध्ये 43 धावा आणि 44 धावांचा टार्गेट सेट केलेला आहे। स्वर्गीय अनिकेत 11 श्री गणेश भरोडी या संघाने विकी स्पोर्ट्स कुकसे या संघासमोर। कालच्या दिवसामध्ये देखील असा सामना आपण पाहिला होता। 47 धावा डिफेंड करायच्या होत्या चिराग 11 भावाळे बी या संघाला आणि त्या धावा डिफेंड केल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये भावाळे बी या संघाने। तर नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल डिफेंडिंग चॅम्पियन संघ इन ऍक्शन मध्ये असेल सुरई आणि त्यांना फाईट करेल बंद्र्या मारुती काल्लेर। या दोन संघांमध्ये सामना असेल। आय थिंक सुरई संघ इथे दाखल होतो। वेलकम, स्वागत आहे। गतवर्षीचा विजेता संघ इन ऍक्शन मध्ये असेल आणि त्यांच्या समोर काल्लेर क्रिकेट संघ। आपण देखील या टॉस साठी सामना आपण सुरू करूया। बघा 5 षटकांमध्ये बनवायच्या धावा 44 या मॅच मध्ये। आजचा हा चौथा दिवस आहे आणि हा पहिला सामना सुरू आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणपती अप्पाला वंदन करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि मी माझी सुरुवात करतोय। पहिल्या इनिंग मध्ये अपेक्षित खेळ होऊ शकला नाहीये, परंतु हे सकाळचं सत्र आहे। नयन आमच्या सोबत पुन्हा एकदा जॉईन आहे या चौथ्या दिवसामध्ये आणि एक अप्रतिम स्कोर अपडेटर आमचे अत्यंत आता माझे जिवलग मित्र देखील झालेले आहेत दीपक खाडे, त्यानंतर मिलन, यस बबले यांचे जवळचे मित्र आहेत। ऑन साइडला ट्रेडमार्क फटका आपण पाहतोय, आगाज केलाय षटकाराने। पहिल्या चेंडूवरती लगावलाय षटकार बबलूने। विनंती असेल बंद्र्या मारुती काल्लेर या टीमच्या कॅप्टनला की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे, कारण की जय दुर्गा सुरई या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत। डिफेंडिंग चॅम्पियन संघाला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत। ड्राइव्ह केलाय मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत प्रेम होते आणि
मिळते एक धाव या चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल 7 धावा धावफलकावरती श्री गणेश भरोडी संघ आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये आहे जो संघ खेळतोय स्वर्गीय अनिकेत पाटील 11 या नावाने भरोडी संघ एक मातब्बर संघ आहे प्रेम पाटील भरपूर वर्षांचा अनुभव क्लीन बोल्ट यष्टे उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस आय विल डेफिनेटली इट फलंदाज झालाय बाद लागतोय हा पहिला धक्का फलंदाज संघ आपण पाहतोय विक्की स्पोर्ट्स कुकसे नयन आम्ही जेव्हा कॉमेंट्री देखील करत नव्हतो तेव्हा भरोडी संघ सातत्याने डोंबिवली परिसरामध्ये यायचा दातिवली असेल बेतवडी असेल दिव्याची स्पर्धा असेल अक्षरशः विष्णू पाटील असतील प्रेम पाटील असतील यांनी गाजवलेली आहे कधीही ते खाली आत डोंबिवली मधून गेले नव्हते हा इतिहास भरोडी संघाचा आहे मला तरी वाटतं 11, 12, 13, 14चा सीझन प्रेम पाटील अक्षरशः डोंबिवली मध्ये गाजवला होता या श्री गणेश भरोडी संघाने न्यू बॅट्समन प्रेम पाटील येत आहेत चला विनंती असेल काल्लेर संघाचे संघनायक आपण टॉस साठी या कारण की सुरई संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न आणि पंचांना हा चेंडू लागतोय मुन्ना पठाण सर आहेत स्क्वेअर लेगला आय थिंक मुन्ना सर थोडीशी दुखापत झाली आहे का नाही येस ओके आहेत कारण की आधीच थोडीशी पायाला त्यांच्या दुखापत आहे त्यामुळे आपलं देखील विचारणं कर्तव्य आहे धावसंख्या एकने पुढे जाईल 8 धावा धावफलकावरती 44 धावांचा पाठलाग करायचा आहे विकी स्पोर्ट्स कुकसे या टीमला बबलू ऑन स्ट्राइक रन मशीन कुकसे टीमची ऑन साइड ला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न टायमिंग चांगला आहे गॅप भरपूर मोठी स्किलिंग शॉट टेकिंग गॅप चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार नक्कीच बेस्ट ऑफ बोरशेती संघ देखील दाखल होतोय जो संघ खेळणार आहे पुन्हा एकदा विधी 11 बोरशेती या नावाने ऑन साइड ला शॉर्ट ऑन पुल एंड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार धावा 44 धावांचा पाठलाग करायचा आहे 24 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे विक्की स्पोर्ट्स कुकसे या संघाने या मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण केली आहे विक्की स्पोर्ट्स कुकसे हा संघ देखील एक नामवंत संघ आहे
आय थिंक चौदरपाड्याची स्पर्धा आठवते. जय हनुमान चषकाचं आयोजन सोनालीच्या ग्राउंड वरती ती स्पर्धा संपन्न झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये नक्कीच चॅम्पियन झाले होते ते म्हणजेच विकी स्पोर्ट्स कुकसे आणि मॅन ऑफ द सिरीज बबलू होते. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रेम पाटील आहेत आणि गोलंदाजी मार्क वरती येतोय गोलंदाज अश्विन पाटील या दुसऱ्या षटकामध्ये. यस, दोन्ही टीम मध्ये पाटील खूप आहेत. सुरई संघ देखील सज्ज आहे. गतवर्षी अक्षरशः ही स्पर्धा गाजवली आहे. चॅम्पियन जयदुर्गा सुरई संघ होते. परफेक्ट यॉर्कर भन्नाट वेग आपण पाहिला आणि पहिल्या चेंडूवरती बीट केलंय फलंदाज प्रेम पाटीलला अश्विन पाटीलने. धावसंख्या स्थिर आहे. 18 धावा धावफलकावरती. दमदार सुरुवात करून दिली, फ्लाइंग स्टार्ट करून दिलाय. स्वप्नवत सुरुवात बबलूने करून दिली आहे कुकसे संघाला. यावेळी ड्राईव्ह करतायत, अप्रतिम टायमिंग आपण पाहतोय. गॅप मधून खेळतायत. एक धाव तर पूर्ण केली आहे आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1 रन शॉट आहे हे सांगत असताना हैदर सर मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. कालची रात्र अक्षरशः गाजवली TDPL मध्ये. जगन्नाथ पाटील असतील, राज भोईर जे प्रमुख आयोजक देखील आहेत, स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचे, ते देखील संघ मालकाच्या भूमिकेमध्ये होते. सीझन 4 चा चॅम्पियन संघ श्री गजानन डेव्हलपर्स मांडा टिटवाला. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा अश्विन. क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील करतायत कॉट बँची आणि अपील फेटाळली पंचांनी. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 19. कोणताही फुटवर्क नाहीये नक्कीच प्रेम पाटीलच्या बॅटिंग मध्ये, त्यामुळेच थोडस अवघड जात आहे, थोडस कठीण जात आहे मोठे फटके खेळण्यासाठी प्रेम पाटीलला. आता मात्र शफल झाले होते परंतु लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे विकी स्पोर्ट्स कुकसे या संघाने या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये अश्विन पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेटने. डेट चेंडू घोषित करतायत पंच. रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला होता अश्विन पाटीलला, त्यामुळे पुन्हा एकदा ते जात आहेत आपल्या गोलंदाजी मार्क वरती. बबलूला या षटकामध्ये स्ट्राइक पासून वंचित ठेवलंय. हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पुल इनफिल्डच्या वरून बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. बिग हिट षटकार. आमच्या व्हॉलेंटियर आपण चेंडू आणून द्यायचा आहे. जर चेंडू हरवला, फुटला, खराब झाला तर चेंडू नवीन असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. नवीन चेंडू घ्या मुन्ना सर. नक्कीच आय थिंक कुकसे टीमचेच सदस्य गेले होते चेंडू आणण्यासाठी आणि त्यांनी हा चेंडू आणून दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून आभार. धावसंख्या आपण पाहू शकाल 6 ने पुढे जाईल. 26 18 धावांची अजूनही गरज आहे.
समीकरण सोपं झालंय. अजून एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा प्रतिम झेल पकडलाय. लॉंग ऑन वरून लॉंग ऑफला आले होते आणि हा सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. प्रेम पाटील बॅक टू द पवेलियन. शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे विक्की स्पोर्ट्स कुकसे या टीमने. बंद्र्या मारुती काल्लेर टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी या. जय दुर्गा सुरई या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल काल्लेर संघाचे संगणक आपण टॉस साठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. बॅटची कडा आहे आणि येतोय हा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 26 धावा, 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. अठरा चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. रणबॉल इक्वेशन आपण पाहू शकाल या मॅच मध्ये. विकी स्पोर्ट्स कुकसे या टीम समोर गोलंदाज पियुष येत आहेत. या तिसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकिंगला फलंदाज बबलू आहे ज्याने आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार लगावलाय. वैयक्तिक खेळतोय 17 या धावसंख्येवरती. जेन्युइन ऑलराऊंडर आहे कारण की बबलूच्या नावाने विकी स्पोर्ट्स कुकसे संघ ओळखला जातो. संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. जास्त वेळ आपण घेऊ नका ही विनंती असेल स्वर्गीय अनिकेत पाटील 11 श्री गणेश भरोडी या टीमला. बघा 11 मिनिटं घेतलेली आहेत 2 षटकांसाठी. सक्त ताकीद असेल 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ आहे. मिस टायमिंग आहे. सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल पकडलाय प्रेम पाटील यांनी. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. फलंदाज झालाय डाऊन. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. बबलू बॅक टू द पवेलियन. शुभम आणि आतिश हे 2 नवीन फलंदाज आता मात्र खेळपट्टीवरती आपण पाहू शकाल. 17 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे गोलंदाज पियुषने. बबलू बाद झालेत.
स्ट्राइक इनला फलंदाज आतिश ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल आणि हा झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. 18 धावा डिफेंड करायच्या होत्या तर हा झेल पकडणं गरजेचं होतं भरोडी या संघासाठी, कारण की इथून चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, डॉट बॉलचं सातत्य ठेवावं लागेल आणि सातत्याने रेग्युलर इंटरव्हल मध्ये तुम्हाला विकेट घ्यावे लागतील जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल. अनिकेत पाटील 11, श्री गणेश भरोडी या टीमला. 16 चेंडू 17 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज शुभम. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा झेल सोडलाय आणि पंचांनी नो चेंडू देखील घोषित केलेला आहे. 9+1 मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 29. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. काल देखील असंच एक लकी नो बॉल मिळाला मांडा टीमला राज भोईर आणि तिथून सामना जिंकला. फ्रीट आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज आतिश. पुन्हा एकदा टॉप एज. फ्रीटच्या चेंडूवरती झेलबाद होऊ शकत नाही, परंतु अजय पाटीलने एका हातामध्ये हा झेल पकडलाय. जखमी आहेत, दुखापत आहे, तरी देखील आपल्या संघासाठी 100% देतोय या मॅच मध्ये. धावसंख्या 30 धावा धावफलकावरती. 14 धावांची गरज आहे आणि क्लीन बोल्ड. फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन लागतोय. अजून एक धक्का विकी स्पोर्ट्स कुकसे टीमला. सहाव्या क्रमांकावरती आमचे ऑफिशियल गुणलेखक देखील नयन धुमाळ आहेत. चांगली गोलंदाजी होतीये या षटकामध्ये पियुषच्या माध्यमातून. षटक क्रमांक हे 3रं सुरू आहे. 14 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. रन बॉल इक्वेशन आपण पाहतोय या मॅच मध्ये आहे विकी स्पोर्ट्स कुकसे या टीम समोर. मानस ऑन स्ट्राइक. हाफ ट्रॅकर टॉप एज फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार. आहेत 10 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. समीकरण सोपं झालंय. विकी स्पोर्ट्स कुकसे या टीम समोर विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. विकी स्पोर्ट्स कुकसे या संघाने या सामन्यामध्ये. चला विनंती असेल बंद्रे मारुती काल्हेर टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. जास्त विलंब आपण करू नका. नेक्स्ट मॅच या 2 संघांमध्ये असणार आहे. बंद्रे मारुती काल्हेर आणि त्यांना फाईट करेल जय दुर्गा सुरई. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि पूर्णपणे बीट केलाय आणि येतोय हा डॉट बॉल आणि पहिल्या
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 34. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 10 या सामन्यामध्ये विकी स्पोर्ट्स कुकसे या टीमला. पहिल्या 3 षटकांसाठी आज सर्व संघांना स्ट्रिक वॉर्निंग आहे. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटं. दहा धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12. गोलंदाज अश्विन येत आहेत सेकंड स्पेल मध्ये. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील चौथं षटक. स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत आतिश. पहिला चेंडू ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय आतिशच्या बॅट मधून. मॅच 6 धावांची गरज या मॅच मध्ये. विजयाच्या समीप आपण पाहू शकाल विकी स्पोर्ट्स कुकसे या टीमला. 38 धावा धावफलकावरती आहेत. क्या बात आहे. परंतु लाईन खराब आहे सांगत असताना पंच वाईट बॉलचा इशारा करतायत. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 39. 39 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे आणि आता मात्र 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. मिसटायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. विजयाच्या समीप आपण पाहू शकाल या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे आणि आपली पकड अजूनच घट्ट केली आहे या सामन्यावरती विकी स्पोर्ट्स कुकसे या टीमने. प्रत्येक दिवशी नामवंत संघ आहेत. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षण. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. येणारे 9 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 3 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. गतीमध्ये परिवर्तन. हुक केला चेंडूला आणि पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. विजय चौकार येतोय आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे विकी स्पोर्ट्स कुकसे या संघाने.
आहे अभिनंदन महेश शेठ भोईर, कारण की बैलगाडा शर्यतीमधील एक खूप मोठं नाव आहे. पारितोषिक म्हणजे त्यांच्यासाठी गुलाल असतो. आणि महेश शेठ भोईर यांनाच विनंती असेल, अंकल आपण आपल्या शुभ हस्ते देऊया बबलूला मॅन ऑफ द मॅच. बबलू आपण या व्यासपीठावरती, ज्याने अष्टपैलू कामगिरी केली. बंद्र्या मारुती काल्हेर या टीमला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. आपण टॉस साठी या, कारण की जय दुर्गा सुरई या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. सामना देखील संपलेला आहे, त्यामुळे टॉस साठी आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे.